डिफरेंशियल इक्वेशन दोन चलातील रेषीय समीकरणे भाग 1 त्याच्या काय उदाहरण आपण पाहिजे राहिलेले काय उदाहरण आपण पाहिलेले डिव्हिजन मध्ये त्या जॉमेट्रीचा 1.4 चालू होता 1.4 मध्ये मला वाटतं एक एक्झाम्पल काहीतरी झालेलं आहे पुढचं एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे रिव्हिजन घेतले तर आपण पुढे जाणार आहोत बघा सुरुवातीला आपण 1.4 घेऊया जॉमेट्रीचा 1.4 मी परवा दिवशी तुम्हाला त्याचा फोटो पाठवला होता व्हॉट्सअपला 1.4 एक्झाम्पल आता पहिलं एक्झाम्पल सोडून झालं तर आपलं दुसरे एक्झाम्पल तुम्हाला मी सांगितलं होतं घरी सोडवा सोडवलंय का पहा सर्वांनी एक्झाम्पल नंबर 2 परत ऍक्टिव्हिटी बघा तिथं 1.4 ची ऍक्टिव्हिटी असेल दुसरे एक्झाम्पल काय सांगितलं बघा ट्रायंगल ABC सिमिलर एंगल PQR and आपल्याला काय दिलं आहे ABH2PQ is equal to H2 3 आणि fill in the blanks area of a triangle ABC upon area of a triangle Timmatimma is equal AB वर्ग तर आपण Timmatimma ब्रॅकेट फक्त दिलेलं आहे is equal 2 चा स्क्वेअर upon 3 चा स्क्वेअर is equal ब्रॅकेट 1 ब्रॅकेट सर्वांना आवाज येतोय सर्वांना फलक दिसतंय लिखाण फलक दिसतंय का सर्वांना सर्वांना फलक दिसतंय आवाज येतोय सर्वांना हे बघा अतिशय सिंपल असे ही बघा ऍक्टिव्हिटी कृती मराठीमध्ये त्याला म्हणतात एसएससी बोर्डाला किती मार्क आले ते तुम्हाला सांगितलेलं आहे त्याला पण एक और असते एक्झाम्पल लक्षात ठेवा 2 मार्कांमध्ये 3 आकडे देतात 2 सोडवायचे असतात क्वेश्चन 3 मध्ये ए मध्ये सुद्धा 2 आकडे देतात 3 मार्काला त्यात एक सोडवायचं असतं त्यामुळे अतिशय महत्त्वाची बघा कृती ही एरिया ऑफ ट्रायंगल ABC आपण एरिया ऑफ ट्रायंगल लगेच तुम्हाला सगळ्यांना सांगता येणार आहे PQR ठीक आहे म्हणजे लिहिताना तुम्ही ते काय लिहिणार PQR आणि ट्रायंगल चं साइन त्यांनी दिलेलं आहे बरेच जण असं लिहून मोकळं होतात त्याला मार्क मिळत नाही का कारण इथे तुमचा काय पाहिजे बॉक्स पाहिजे समजा त्यांनी आपल्याला बॉक्स कसं दिला इथं बॉक्स दिलेला तिथं बॉक्स दिलेला आहे तिथं बॉक्स तुम्हाला करावं लागणार आहे तिथं फक्त टिंब असेल तिथं PQR लिहिल्यानंतर इथं अशी रेष ओढणं गरजेचं आहे लक्षात आणि AB वर्ग भागिले PQ चा पण वर्ग लक्षात ठेवा इथं आणि ते पण बॉक्स मध्येच पाहिजे आता 2 चा वर्ग 4 आणि 3 चा वर्ग काय अडचण आहे का तिसरं एक्झाम्पल पण बघा सेम तसंच आहे लिहून घ्या दुसरं एक्झाम्पल लिहिलं असेल सर्वांनी नसेल तर लिहून घ्या आणि तिसरं एक्झाम्पल लिहून घ्या लगेचच तिसरं उदाहरण लिहून घ्या सर्वांनी सेमी मराठी दोन्ही पण फार सोपं आहे बघा तिसरं सुद्धा तिसऱ्याचं उत्तर पाठवसाल तुम्ही पण कसं
तिसऱ्याचं उत्तर ए डिअर बॉय ए बी अपॉन टी क्यू इज इक्वल टिंब अपॉन टिंब याचं उत्तर तुम्ही पाहून सांगणार आहे, मला गॅरंटी आहे, आणि बरोबर सांगणार आहे. पण ते कसं आलं काय आलं सांगता आलं पाहिजे, तरच तुम्ही मेसेज पाठवा उत्तराचा. तिसरा एक्झाम्पल, किती उत्तर आहे? डिवाइड का सांगता सविस्तर. चला कोण सांगताय? पाठवलंय कोणी उत्तर? नाही पाठवलं अजून कोणी? गडकर आहे का? गडकर, गजेश, संचेती, आहे का ऑनलाइन? लोखंडे, रसिका लोखंडे का काय? जाधव, कोण सांगताय? धुमाळ, मुरुमकर. आज काय कोणच उत्तर पाठवा नाही. आता पण उत्तर पाठवलं असतं तर कमीत कमी 25 जणांनी पाठवलं असतं. उत्तर नको मला सांगता आलं पाहिजे कसं. आवाज येतो ना सर्वांना? बंद. गावडे, पेंढारकर येते का सांगता? आवाज येत नाही? रेंजचा प्रॉब्लेम असेल काही ठिकाणी. काहींना उत्तर येत नाही म्हणून आवाज येत नसेल. चला सांगते का कोण? नाही ना कोणाला? याचा अर्थ तुम्ही स्टडीज केला नाही त्याच्यावर. 1.4 तुम्ही पाहिलाच नाही. सगळ्यात सिंपल एक्झाम्पल. मला उत्तर नकोय, उत्तर मी तुम्हाला म्हणून तुम्ही उत्तर पाठवणार. कसं आलं ते सांगताय का माईक ऑन करून? आता कोणी पाठवलं उत्तर? टिकोळे. टिकोळे सांगायलाच पाहिजे बरोबर. तू फार दिवसातून दिसते मला ऑनलाईन. टिकोळे का रोज असते? टिकोळे रोज असते? दररोज असते का? बर सांगा आता तू कसं येणार उत्तर दे. काय केलं? काय केलं? गुल. बर बर बर. का स्क्वेअर रूट काढलं? स्क्वेअर रूटच का काढलं? उलट स्क्वेअर करायला पाहिजे ना.
उत्तर बरोबर आहे, फक्त मी प्रश्न विचारतो त्याचं मला उत्तर दे. स्क्वेअर रूट का काढलं तू? माझा प्रश्न काढा तुला. 16/25 करेक्ट. पण स्क्वेअर रूटच का काढलं? स्क्वेअर का केला नाही? आपण इट्स करस्पॉन्डिंग साइड स्क्वेअर करतो ना. स्क्वेअर करायचा का स्क्वेअर रूट काढायचा? स्क्वेअर रूटच का काढलं? स्क्वेअर का नाही केला? येते सांगता टिकोळे तुझ्यासारख्या हुशार मुलीला जरी तसं करून अवघड आहे. हा उत्तर बरोबर आहे तुझं, अगदी परफेक्ट उत्तर सांगितलेलं आहे. तुला फक्त सांगता येणार. तुम्हाला मी सोडवलंय, सांगितलंय बरोबर, पण तुला सांगता येणार. दुसरं कोण सांगते? दुसरं आहे का कोण सांगणार? कोण सांगते? तिकडे माईक बंद कर. हा कोण सांग? लोखंडे. हा हा बरोबर आहे, बरोबर आहे. का स्क्वेअर रूट काढलं? हा मला आता स्केच सांग बरं पहिली. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी आपण एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर. आता सपोज हे तू लक्षात घे की आपल्याला कृती नाही, ऍक्टिव्हिटी नाहीये, आपल्याला सॉल्व करायला सांगितलेलं आहे. मग तू स्टेप पाहिजे का नाही? तू सोडवलं कसं ते येईल का सांगता लोखंडे? हा इथपर्यंत बरोबर आहे बघ. 16/25 तुझं बरोबर आहे. ओके, ह्याच्या पुढे काय करणार तुला सांग स्टेप. बरोबर आहे. हा बरोबर, बरोबर आहे. हा हा किती टाकली असती? 80/25 दिली. हा ही तर दिली. तो त्याचा हे केलं ना, सिंपलेस्ट केलं त्याला तू. हा मग आता काय टाकायचं? फलकवर दिसतं, फलकवर दिसतं तुला मी लिहिलेलं. हा आता तिच्या पुढे काय? हा सांग किंमत, टाक मग किंमत. ए बाकीच्यांनी माईक बंद करा रे. बाकीच्यांनी माईक कुणी चालू ठेवू नका, फक्त लोखंडेचा माईक चालू राहील. बाकीच्यांनी मध्ये कुणी माईक चालू करू नका. हा सांग. हा सांग ना. हा एरियाच्या खाली ना. ठीक आहे, ते घेतलं ना आपण. बर इथं टाकतो. हा चल पुढं. ओके पुढं. हा 4/5 इज इक्वल ए बी अपॉन पी क्यू ना. का ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर. करेक्ट, व्हेरी गुड. छान सांगितलं बघा तिने. टू ट्रायंगल. हा माईक बंद करा आता सर्वांनी, माईक बंद करा. हे पहा टू आपल्याला ट्रायंगल काय दिले तर सिमिलर. दोन त्रिकोण काय दिले? समरूप. त्यांचा आपल्याला एरियाचा रेशिओ दिलेला आहे 80/125, 80 छेद 125.
एक वाक्य लक्षात ठेवायचं, 80 कोणाचा वर्ग आहे का? 80 कोणाचा स्क्वेअर आहे का? नाही. 125 कोणाचा स्क्वेअर आहे का? काय म्हणतात हो 25 चा वर्ग आहे. काय म्हणतात 15 चा वर्ग आहे? नाही. 15 चा पण स्क्वेअर नाही आणि 25 चा पण तो स्क्वेअर नाहीये. मग ज्या संख्येचा शेवटचा अंक एकक स्थानचा अंक युनिट प्लेस जर 0 आणि 5 असेल, बघा मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? एकक स्थानचा अंक. सेम मध्ये काय म्हणतात त्याला? युनिट प्लेस. जर 0 आणि 5 असेल तर त्याला 5 ने भाग जातोच. मग आपण ह्या दोन्ही संख्येला 5 ने भाग लावला 80 ला आणि 125 ला. पहिलं सिंपलेस्ट किती आलं? म्हणजे हे एरियाचा रेशिओ जे आपल्याला 80/125 दिलतं, 80 चे 125 दिलतं, त्याला आपण भाग लावल्यानंतर 5 ने 16/25 आले. मग डायरेक्ट एरियाच्या रेशिओच्या खाली तुम्ही 16/25 लिहिलं तरी चालेल. इज इक्वल ab²/pq². हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात द्यायला पाहिजे होता की कोणत्याही टू सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ इज करेस्पॉन्डिंग साइड स्क्वेअर. मग एरियाचा रेशिओ आपल्याला 16/25 आले. आपलं 80/125 चा आपल्याला रेशिओ किती आलेला आहे? 16/25 आलेला आहे. आणि मग त्याचा स्क्वेअर रूट काढावा लागणार कारण इथं स्क्वेअर आहे ना, आणि आपल्याला इथं स्क्वेअर रूट काढून उत्तर विचारलेलं आहे. म्हणून इथं टेल द स्क्वेअर रूट ab² चा ab, pq² चा pq, 16 चा स्क्वेअर रूट 4, 125 चा स्क्वेअर रूट 5. म्हणून इथं काय ना 4/5. हे तुम्हाला कृती आल्यानंतर, ऍक्टिव्हिटी आल्यानंतर हे सॉल्व करायची गरज नाहीये. तुम्हाला डायरेक्ट उत्तर पाहिजे. मार्क्स तुम्हाला घेत आहे आणि pqr एक वेळ त्याला नाही. हे सिंपलच तुम्ही दाखवा नका दाखवू 4/5 उत्तर बरोबर. पण आपल्याला कसं आलं, काय आलं हे सोडवता आलं तरच तुम्हाला उत्तर कळणार आहे. बरोबर आहे? काय काय वेळेस काय करणार ते उत्तर तुम्हाला आता पाठीमागं कोण सांगतात काय काय 4/5 तसं नाही. समजलं का सर्वांना? सर्वांना समजली कृती? जायचं पुढं. लिहून घ्या पटपट. ज्यात समजलं नाही त्यांनी पटपट लिहून घ्या. कसं सॉल्व करायचं ते बघा. इथं सॉल्व केलेलं आहे. आणि पुढचा क्वेश्चन लिहून घ्या 4था. चौथं एक्झाम्पल लिहून घ्या सर्वांनी. ज्यांचं झालं असेल त्यांनी. गणकर नाही का ऑनलाइन? त्याला असेल सर्वांना सोडून पुढचं एक्झाम्पल 4 पटपट लिहा. सोडवता तुम्हाला बघा. ट्रायंगल एलिमेंट सिमिलर ट्रायंगल PQR 9 into area of triangle PQR is equal to 16 into area of triangle element. If QR is equal to 20,
फाइंड mn. कोण सोडवते कोण सांगते अगोदर बघूया आपण. कोण सांगते फास्ट? मुलींच्या अगोदर उत्तर बरोबर येते का मुलांच्या? उत्तरच नाही, सविस्तर सांगता यायला पाहिजे. मी कसेही प्रश्न विचारल. बघूया कोण सांगते पटकन. डोळे सांगते का डोळे? सोडवले. दीर्घ सोडवता पटपट. हर्षल नहा संचित आहे का? माईक पुढे चालू केलाय. माईक पुढे चालू केलेला आहे. झाला असेल. कोण सांगते का? जो उत्तर पाठवल त्याला सविस्तर सांगता यायला पाहिजे तरच मेसेज करा. नुसता उत्तराचा मेसेज नकोय. काय काय पाठीमागचं पाहून उत्तर लगेच टाकतात. mn इज इक्वल टिंब टिंब. तसं नकोय. सॉल्व करता यायलाच पाहिजे. झाला असेल. कोण सांगते? येते का सांगायला कुणाला? येते का सांगायला? कोणी पाठवलंय? नवा सविस्तर सांगता येईल का? कसं काय 15 ते सांग बरं. बघा, त्यांनी सांगितलं काही ना कळलं असेल, काही ना कळलं पण नसेल. तिने जे सांगितलं ते काही ना कळाले, काही ना काहीच कळलं नाही. अजून कोणाला सांगायचंय का? अजून कोण सांगतंय का? इन सांगता? हो, बरोबर सांगितले बघा तिने. काय केलं बघा तिने सुरुवातीला? ट्रायंगल LMN सिमिलर ट्रायंगल PQR आपल्याला दिलेला आहे. 9 into area of triangle PQR is equal 16 into area of triangle LMN. आपल्याला area of triangle PQR एरियाला आपण एरियाने भागूया.
ट्रायंगल ने भागायचं ना, हे मल्टिपल एरिया ट्रायंगल एलिमेंट इकडे काय करणार, डिवाइड होणार. इज इक्वल तिकडे काय आहे 16 आहे, हे मल्टिपल लाईन तिकडे गेला काय होणार आहे, डिवाइड होणार. मल्टिपल लाईन तिकडे गेला काय झालं, डिवाइड. म्हणजे आपल्याला एरियाचं रेशिओ किती आपल्याला 16/9 दिलेला आहे. आता मी फॉर्म्युला लिहू शकता परत खाली, एरिया ऑफ अ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल LMN इज इक्वल, पीकरची साइड कुठली, QR स्क्वेअर अपॉन MN स्क्वेअर बाय थेरम. आणि ह्यात किंमत टाकताना ह्या एरियाचा रेशो किती दिला आपल्याला 16/9 इज इक्वल QR ची व्हॅल्यू 2320 ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन MN स्क्वेअर आहे. तसंच लक्षात येतंय का, पुन्हा एकदा नीट लक्ष द्या, एरिया ऑफ ट्रायंगल PQR मल्टिपल एरिया ऑफ ट्रायंगल एलिमेंट इकडे काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. इकडे काय झालं रे 16 मल्टिपल 9 तिकडे गेलं काय झालं, डिवाइड. इथपर्यंत काय अडचण आहे का, इथपर्यंत काय अडचण, त्याच्या पुढे बघा आपण फॉर्म्युला लिहिला, टू ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशिओ इज करस्पॉन्डिंग साइड स्क्वेअर. आणि त्याला आपण दिलेली व्हॅल्यू टाकली, एरियाचा रेशिओ आपल्याला 16/9 आलेला आहे इज इक्वल QR ची व्हॅल्यू आपल्याला 20 दिलेली आहे, 20 चा स्क्वेअर अपॉन MN चा स्क्वेअर. इथपर्यंत काय शंका असेल तर आपण विचारा लगेच. आता टेक द स्क्वेअर रूट, इथं स्क्वेअर रूट काढलं तरी चालेल, 20 चा स्क्वेअर 400 करण्यापेक्षा इथं 4 चा स्क्वेअर रूट निघतंय. ज्याची व्हॅल्यू काढायची त्याचा स्क्वेअर आहे का इथं, ज्याची आपल्याला किंमत काढायची त्याचा जर वर्ग असेल तर काय करतात, वर्गमूळ काढतात. चौघांचेही वर्गमूळ काढायचे. टेक द स्क्वेअर रूट म्हणजे 16 चा स्क्वेअर रूट 4, 9 चा स्क्वेअर रूट 3, 20 स्क्वेअर चा स्क्वेअर रूट 20, MN स्क्वेअर चा स्क्वेअर रूट MN आणि चा क्रॉस मल्टिप्लाय. 4 into MN काय लिहायचं, 4 into MN is equal काय सांगणार, 3 into 20, 3 into 20. लक्षात येतं, क्रॉस मल्टिप्लाय परत सांगा, 4 into MN is equal 3 into 20. इथं लक्षात आलं का स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट कसं काढलं ते कळलं का. मायकॉन कोण करते रे, मायकॉन करू नका. आता बघा, आपल्याला एलिमेंटची व्हॅल्यू काढायची, दोघांच्या मध्ये मल्टिप्लायची साइन आहे, मल्टिप्लायचे अपोजिट डिवाइड. तर मल्टिपल 4 आहे ना, मल्टिपल 4 इकडे गेला काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. मग इथं कोण राहणार, MN is equal 3 into 20 त्याला डिवाइड 4. मग बघा 4 1 4 4 पंचे 20 गुणिले 4 त्याला भागिले झालं ना. MN बरोबर MN is equal सांगा मल्टिप्लाय बघा 3 into 5 3 into 5 किती 15. घ्या पटपट लिहून सर्वांना दिसतंय ना. अथर्व फुले आता काय
झालं असेल सोडून सर्वांचं. झाले का सर्वांचं सोडून? पुढचं एक्झाम्पल लिहून घ्या. पाचवं एक्झाम्पल लिहून घ्या. पाचवं एक्झाम्पल तुम्हाला घरी कालच परवा दिवशीच पाठवली बघा, फोटो काढून त्याचा व्हॉट्सअपला सगळ्यांकडे असेलच. ज्यांच्याकडे नसेल त्यांच्याकडे पुस्तक असेल, पुस्तक नसेल तर तुम्हाला मागच्या वेळेस मी लिंक पण पाठवली होती, त्याच्यानुसार तुम्हाला पुस्तक पण ओपन करता येतं. चला आपल्याला मॅथ्सचं रिव्हिजन टाकायचे थोडंसं 5-10 मिनिटं. आपल्याला मॅथ्स वरती टेस्ट घ्यायची ना आपल्याला. आज मला वाटतं तुम्हाला सकाळी काहीतरी YouTubeला कालचं रिव्हिजन पाठवले बघा. ज्या विद्यार्थ्यांनी काल रिव्हिजन पाहिलं नसेल त्यांनी आज व्यवस्थित पहा. ते रिव्हिजन तुम्ही पुन्हा ऐकलं तर नक्कीच तुम्हाला टेस्ट व्यवस्थित सोडवता येईल. ते मोस्ट इम्पॉर्टंट रिव्हिजन. आणि ज्या विद्यार्थी आपले आहेत नुसतं ग्रुपला पण ऑनलाईनच नसतात त्यांना फोन करून सांगा की ती रिव्हिजनची YouTubeला ज्या पण तुम्हाला लिंक पाठवलेली आहे ते पहा म्हणून सांगा त्यांना फोन करून आठवणीने, म्हणजे ते पाहतील सर्वजण. अतिशय महत्त्वाची लिंक आहे बघा ती पाठवलेली. झालं असेल सोडून सर्वांचं. पाचवं एक्झाम्पल लिहून घेतलं असेल तुम्ही सर्वांनी. ते पाचवं एक्झाम्पल घरी सोडवायचं आहे. आता आपण रिव्हिजन टाकूया थोडंसं. अल्जेब्रावरती रिव्हिजन देणार आहे. बघूया कोण सांगतंय. कालची काही एक्झाम्पल मी विचारतो. जर तुम्हाला सांगितलं 7x अधिक 4y बरोबर 18. If y is equal 1, find the value x. काय करणार तुम्ही? सांगता येईल आपण सर्वांना. y is equal 1 दिलेले तुम्हाला. find x. y is equal 1 put in equation. y च्या जागेला 1 टाकता येईल. 7x plus 4. गुप्त चिन्ह कुठलं असतं? मल्टिप्लाय. y च्या जागेला टाकायचं आपल्याला 1 is equal 18. आता यांचा काय करायचा? मल्टिप्लाय. 7x 10 प्लस साइन नीट काढा. बरेच जण तसं काढतात, उगा असं चिपकलं काढतात काय काय जण. असं काय करू नका, जरा मोठं आलं पाहिजे. 4 * 1 4 इज इक्वल. आता काय यांची 11x होणार ना? 11x बरोबर आहे का? काय काय वाटते? हो बरोबर आहे की सर, 7 चे काय का? अरे पण हे x आहे, हे x आहे का? यांची ऍडिंग होईल का? होणार नाही. हे x आहे, 7x आहे, हे 4x आहे का? त्यामुळे यांची ऍडिंग होत नसती, सबट्रॅक्टेड होत नसती. मग काय करायचं रे? +4 कुठे टाकायचं? 18 कडे टाकायचं. 7x = 18 - 4. 7x = 14. आता 7 आणि 1 च्या मध्ये गुप्त चिन्ह कुठलं आहे? मल्टिप्लाय. मल्टिपल 7 तिकडे गेला काय होणार आहे? डिवाइड. x = 14 x = टेस्ट ला टाकायचं का अशा प्रकारचे एक्झाम्पल? सगळे होमवर्क टाकायचं. ठीक आहे. दुसरा एक्झाम्पल बघा काय सांगितलं तुम्हाला मी. बाळांना तुम्हाला सांगितलं dy = -24, d = 6.
dx is equal 36. Find x. कौन सा हमने फॉर्मूला? x is equal dx upon d. पण काय काय बाळा कशी लिहितात माहिती का? हो लई सोपं आहे सर. dx भागिले d 36 भागिले झालं उत्तर. हे असं नाही चालत. काय पाहिजे तिथं? x is equal dx upon d. आणि मग इथं इक्वल चिन्ह खाली इक्वल चिन्ह म्हणजे x is equal 6. लक्षात आलं? असं व्यवस्थित सोडवलं पाहिजे. नुसतं dx upon d ला किंमत हे महत्व आहे का? dx upon d काय dx upon d कोणाचं उत्तर आहे? त्यामुळे तर x चिन्ह महत्त्वाचं असतं. x is equal dx upon d. काय सांगायचं? y ची व्हॅल्यू विचारली तर कोण सांगते? y. फाइंड द व्हॅल्यू y. y चा फॉर्म्युला कोण सांगते? वीर सांगते का? वीर संजयती वीर. y चा फॉर्म्युला y is equal dy upon d. काय सांगायचं? y is equal dy upon d. लावेश कोणा सांगतोय का पुढं? आहे का लावेश? माइक ऑन करून सांगा. सांगा. दिसतंय का फलकवरचं? हां सांगा. झोपीत आहे काय? अजून झोपले दिसतोय आपला. कसं लिहायचं बघा. y is equal. हे महत्वाचं सांगितलं होतं ना मी? हे कोणी सांगायचं? किंवा कमीत कमी तुम्ही काय म्हणायला पाहिजे होतं? is equal -24 upon 6. Therefore y is equal 24 ना 6 4 जा 24 म्हणजे -4. कळलं? असं व्यवस्थित सांगता यायला पाहिजे. बघूया आता अजून एक एक्झाम्पल देते बघा. 7x plus 5y is equal to 21. 5x plus 7y is equal to 11. Find the value x plus y. Sorry, 7th example नीट पर देखता बघा. इक्वेशन 5x plus 7y is equal to 15. 15 दिलेलं आहे. कोण सांगते? x plus y ची व्हॅल्यू काढायला आपण नववीला शिकलेलो आहे. इयत्ता नववी झालेला हा चॅप्टर. फाइंड द व्हॅल्यू x plus y. येईल सांगता? मार्च 2020 ला तर विचारला होता 2 मार्कासाठी हा प्रश्न. काय 1 मार्कासाठी का 2 मार्कासाठी आलता बघा मार्च 2020 ला. फाइंड द व्हॅल्यू x plus y. अंकात बदल असतात ना? जमतंय सर्वांना? काय करायचं इथं? ऍडिंग इक्वेशन 1 and 2. त्याला इक्वेशन नंबर 1, त्याला इक्वेशन नंबर 2. ज्यावेळेस दोन्ही व्हेरिएबलची सबट्रॅक्टेड किंवा ऍडिंग विचारली जाते त्यावेळेस डोळे दाखवून त्यांच्या अगोदर ऍडिंग करायची. ऍडिंग इक्वेशन 1 and 2 काय होणार सांगा? 7x plus 5x काय होणार आहे? 12x plus 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 12y is equal. करा ऍडिंग करता येते ना? 12 काय करायचं इथं? कॉमन. 12 काय करायचं? कॉमन ब्रॅकेट मध्ये 12 कॉमन काय करणार? x plus 12 कॉमन काढले तर y is equal 36. मल्टिपल 12 तिकडे गेला काय होणार आहे? डिवाइड होणार आहे. इथे काय राहणार? x plus y is equal 36 upon 12.
therefore x plus y is equal p. काढायचं इतका सिंपल आहे बघा. फाइंड द व्हॅल्यू x plus y मला एवढं सोडवायचं. काय लक्षात? यानंतर आता कालच्या उदाहरण नाही घेत, एक दुसरं एक्झाम्पल घेतोय. बघूया तुम्हाला जमतंय का सोडवायला. 5/x plus 3/1 is equal 1. 7/x व्हॅल्यू पुन्हा 1/x is equal p च्या जागेला p ची व्हॅल्यू टाका. इला टाकता 1/x च्या जागेला p ची व्हॅल्यू 3 ती टाकायची आणि क्रॉस मल्टिप्लाय करायचा. q ची व्हॅल्यू आल्यानंतर इथं 1/y is equal q मध्ये टाकायची आणि त्याचा पण क्रॉस मल्टिप्लाय करायचा. जी ते तुमच्या काय असणार आहे सोल्युशन असणार. काय शंका? आवाज येत नाही.